आणि हरी कळणं सारखं राधा नाही, सारखं नाही. हा, एखादी गोष्टी लांब असतील ते तुझा ध्यास करतो आपण, आठवण. पण आठवण करायची गरजच नाही, ते आपलं रूपच आहे. तर काय आठवण, त्याचीच आठवण. समजते का? वस्तू जर बिन नाही तर आठवण, दूर आहे तर आठवण. वस्तू दूरच नाही, सोबतच आहे, त्याचा संबंधच आहे. तर काय आठवण, म्हणून त्याला आवाज देणं, त्याची आठवण करणं, त्याच्यावर प्रेम करणं, भक्ती, आणि त्याच्याशी समरस होणं, मुक्ती. हे तुम्हाला डिफरन्स कळत नाही तुम्हाला लोकांना. हा, तुम्ही मान्य करा की न करा, तुमचा आत्ताच तुमच्यासाठी, आम्हाला देणं घेणं नाही. पण वेदामध्ये जे सांगितलंय आत्मसिद्धी, ती प्राप्ती ज्ञानाच होती. ते ज्ञान म्हणजे हेच आहे. श्लोकाचा भावार्थ म्हणजे ओवी आहे. श्लोकातून त्रिपुटी सांगता येत नाही भगवंताला, इथे सांगता, इथं त्रिपुटीवरच भर दिला. सांगा बरं, श्लोकातून कोणती त्रिपुटी सांगता येते आपल्याला? म्हणून काहीतरी गुह्य राहिलंय. भगवंतानं गीता सांगितली, वादच नाही. हा धर्मग्रंथ आहे, वादच नाही. पण गीतेचा भावार्थ दीपिका म्हणजे ओवी. गीतेचा भावार्थ कशात आहे? आपण तर भावार्थ दीपिका म्हणतो ना. मग त्या संस्कृत मधून जे राहिलेलं रहस्य उघड करायचं होतं माऊलींना, म्हणून 700 वर्षापूर्वीचा जो काल होता त्यांच्या अवताराचा, पुरांच्या महाविष्णूचा म्हणजे माऊली, पुन्हा भगवंताला यावं लागलं. डबल कृष्ण रूपाने येणं वेगळं आणि माऊली रूपाने येणं वेगळं. माऊली म्हणजे आई. माऊली म्हणजे कोण? त्याच कृष्णाला आई बनले, आई. आता आईचा स्पष्ट करून तुम्हाला सांगायला नको ऐकायचे असते ते, कारण तुम्ही स्वतः आई आहेत, मी पण आई आहे. म्हणजे तेच कृष्ण आई बनले, त्यांना ज्ञानोबा नाव दिलं. तुम्ही बघा माऊलीच्या वारीला, माऊली शिवाय भाषाच नाही. आनंदीच्या वारीला ज्ञानोबा कोणीच म्हणत नाही. माऊली 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 माऊली. का बरं? का माऊली म्हणतात? बरं, विठोबा पण माऊलीच म्हणले, म्हणले नाही का? विठू माऊली, तू माऊली जगाची. ती पण माऊली, ही पण माऊली. जे प्रेमाचा अपरंपार सागर आहे, जे ज्ञान झालं, प्रेम संपतच नाही बुद्धीतलं, त्याचं नाव माऊली. आनंद म्हणजे माऊली, सुख म्हणजे माऊली, ईश्वरासोबत बुद्धीचं ऐक्य म्हणजे माऊली, वेदाचं रहस्य म्हणजे माऊली, गीतेचा सार म्हणजे माऊली, वेदाचा अमृत म्हणजे माऊली, सुखाचा सागर म्हणजे माऊली. कृष्णाला माऊली म्हणलं कोणी नाही. राधे कृष्ण, बरोबर आहे ना? परंतुच कृष्ण माऊली बनले. कशासाठी? ओवी प्रत्येकाच्या हृदयात कोरण्यासाठी. ज्या अंतःकरणामध्ये गीतेचा भावार्थ ओवीच्या द्वारे जेव्हा साठवल्या जातो, तिथं परमात्मा प्रगट होतो. ते ओवी म्हणजे माऊली. ओवीचा शब्द म्हणजे माऊली, शब्दाचा सार म्हणजे माऊली, जगत आसार सांगणारी माऊली, देहाचा बाद ओवीतून कंडणारी माऊली, श्लोकाचा अवधारी हृदयामध्ये पाठवणारी माऊली, आनंदाचा साठा प्रगट करणारी माऊली,
वेदाचा समुद्र म्हणजे माऊली, सुख म्हणजे माऊली, अमृत म्हणजे माऊली. गीतेनंतर ओवी का झाली याचा विचार तुम्ही करता कधी? कुणाला पडलीये? काही पडले नाहीत बरा दगदग या जीवनामध्ये. मी खरं, माझं खरं. कारण आजकाल ते वेदांत लपल्या गेलाय. मी बोलते ते खरं, माझंच खरं असं वाटतंय. मी असू या तुम्ही असू, परंतु ओवीचं बोलणं खरंय. तिथं मी नाही, माझं नाही. कारण ओवी का बनली? ज्ञानेश्वरी 9000 ओव्यामध्ये का लिहिल्या गेली? एक एक शब्द म्हणजे काय हे कळलं की नाही? तिथं संजीवन समाधी घेऊन भगवंत स्वतः अजून आहेत. ज्ञानेश्वरीला काहीच किंमत नाही का? आहे की नाही? ज्यांना इंद्रायणी खाती संजीवन समाधी घेतली ते कशासाठी? त्यानंतर गुरुजींचे गुरु दादा विनायक महाराज त्याच काठावर संजीवन देह ठेवला खाली. ती परंपरा आमची आहे. रंगनाथ महाराज 2 शिष्य चालले होते, पाठ सुटला. गुरुजींचे गुरु दादा, साधक आश्रम, पाठ संपला तर झोपड्यात. ज्या कोठीमध्ये आमचे गुरुजी चिंतन करते ते झोपडे अजून आहे. मला निर्मिळ आनंद देते एकदा. त्या झोपडीत गुरुजीने अध्ययन केलं नाही. हे महाराज आताचे नाही, दादा त्यांच्या गादीवर बसलेले आहेत. हे जगाला काहीच माहित नाही बरं. त्याने लेकरू बाळणे म्हणून यांना बसवलं, ते ब्राह्मणाचे. मग यांना देह ठेवला. कसा ठेवला हे सांगतो मला आज. पाठ संपला आणि दादा थकले. गुरुजींचे गुरु विनायक महाराजांचं नाव आहे. मग 2 शिष्य त्यांना खांद्यावर हात टाकून थकलेलं इंद्रायणीच्या काठावर चालत चालत चालले. मग त्या दिवशी ओवी निघालती माऊलींची. झाकली या घटीचा दिवा, काय झाला नेणू केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. ही ओवी होती. चुकीची आहे का? हा, मूर्खाचा बाजार. किती सहज सांगितले. झाकली या घटीचा दिवा, काय झाला नेणू केव्हा, या परे पांडवा जो देह ठेवी. एवढं बघा. शिष्य थांबले. म्हणे दादा थांबा. म्हणे का? कसं असतं म्हणे झाकल्या घटीचा दिवा. एक टोपलं झाकलं, दिवा लावला आणि त्याला टोपलं झाकलं. टोपलं झाकल्यानंतर हवा बंद होती आणि दिवा विझून जातो. तसं ज्ञान झाल्यावर बुद्धी भगवंतात जाती, देह पडून जातो. हे कसं घडतं? तर का म्हणली बाजूला. दोघांच्या खांद्यावर हात होता दादांचा, त्याला सरकवलं आणि तिथं देह ठेवला. इंद्रियांच्या काठावर समाधी आज नाही. इकडे माऊली, इकडे दादा आहेत आणि ते गुरुंचे गुरु आहेत. आणि ती संप्रदाय आमचा आहे आपला. कारण आरेवेस आहेत ना आपण. धनगर साळी माळी कोळी नाहीत, कोमटेत ना. मग त्याच गुरुंचा अभिमान पाहिजे का नाही? असायला पाहिजे. कारण मी परभणीचं पण मला कळतं की त्यांचं साम्राज्य काय. गुरुजी म्हणजे वेदांत आहे. साक्षात वेदांत अवतरला म्हणजे गुरुजी नाही बेटा. कारण असल्या मोडक्या गाडीला पण नीट करतात ते. कसला हिशोब असते, कसले पराग असते, कसलं जीवन असतं. त्याला बोधातून सूर्यासारखं लक्क करतात. त्या कळायला जायचं पाठाला मठात. बाबाला कोण बसलं मंदिरी. त्यांची सरली एरदार झाला सुफळ व्यापार. मी कोमटे, माझा व्यापार सुफळ केलाय, जिंकलं मी. याला म्हणतात गुरुजी. आणि मग असं म्हणून त्यांना परभणीतून देह सोडला. देह सोडणं वेगळं आणि देह काळानं नेणं वेगळं. देहाचा बाध होणं वेगळं, देहाचा संबंध करणं वेगळं, देहाची आसक्ती वेगळी आणि
आणि देहातून बुद्धीनं अलग होणं वेगळं. एकच नाही कटरम बटरम. देहातून बुद्धी अलग कधी होती? ज्ञानानं, विवेकानं, सतसंगानं, सतबोधानं, ओवीच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, वेदाच्या युक्तीनं बुद्धी अलग होती. जसं तव्यात आपला की भाकर अलग होती, होती की नाही तव्याची भाकर अलग, तसं बुद्धी ज्ञानानं अलग होती. जगात देहातून, अज्ञानातून, आणि ती बुद्धी भगवंतात लीन होती. तो विषय आज आहे. आणि कोणता विषय काय तुम्हाला आज सांगणार आहे ते जर आशय कळाला नाही तर तुमची बुद्धी ते शांत नाही होत. आज काय सांगायचंय, आज उगीत काय दिले हे जर आपल्या बुद्धीला कळालं आणि हे भेटणारे हे जर समजलं तर आतुरता वाढते. वाढते की नाही सांग. जसं लेकरांना वाटतं आज आज बासुंदी, पहिल्या काळात आज नाही. ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुरंगनाथ महाराज की जय. विनायकं नमामि साकरे नाम विश्रुतं ईशान सर्व सानिध्यं जीवामुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानानन्दपरायणं विनायकं वन्दे भववन्दमुक्तं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदान्तं. श्रीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब साधु संत बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ संगनाथ मी ज्ञानेश्वरी 18वा 5700 ओळीचा क्रमांक आहे. आणि त्यामध्ये माऊली काय बोलले हे आपल्याला जाणून घ्यायचंय. परिपाकाच्या वेळी झाली सर्वत्र. एक मिनिट. परिपाकाच्या वेळी, परिपाक म्हणजे फळ पिकलं तर देठाला राहत नाही, फळ देठाला नाही, देठ फळाला नाही. तशी बुद्धी देहाकडे नाही आणि देहाचा संबंध बुद्धीशी नाही, अशी अवस्था होती. हे काल झालं आपलं. आज 58. पुत्र वित्र कलत्र हे जाणले आहे स्वतंत्र, माझे येण म्हणे पात्र विषांचे जैसे. पुत्र विष, वित्त कलत्र. वित्र म्हणजे पैसा, पुत्र म्हणजे संतती. आणि हे सगळं संसार बाकीचा देहादी पसारा हे माझा नाहीये. सोपं नाही, ऐकायला सगळं सोपं आहे, बोलायला सोपं आहे. पण पुत्र वित्त कलत्र हे झाली आहे सर्वत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. विषासारखं वाटावते इतकं त्याच्यापासून वृत्ती बाजूला जावी. विष बघितले माझ्या हातच लावत नाही. लावते का? हे विष आहे बाबा, नग मरायचं काय. तसं हे समोर आले की हे आपण नाही, दृश्य चित्र आहे, याच्यामध्ये न अडकणं हे उभे. दिसणाऱ्या दृश्य पदार्थात बुद्धीनं संबंध न करणं पहिला विषय. आणि संबंध जर झाला त्याच्यामध्ये आसक्ती न राहणं दुसरा विषय. मग आसक्ती जर संपली तर पुत्र येऊ का संपत्ती येऊ काही परिणाम होत नाही ना बुद्धीवर. म्हणून पुत्र वित्र कलत्र हे विषासारखे वाटू दे तुला, असं माऊली बोलत. आपण नाही. मग हे विषासारखं म्हणजे ह्याच्यातच बुद्धी काढून घे. आपण असं ऐकत नाही म्हणून विषाचा परिणाम दिला. उदाहरण दिलं की बुद्धी तिथं राहणे खोट्या पदार्थात. का राहणे बुद्धी तिथं? जर बुद्धी त्या संतती संपत्ती, आता एक सांगितलं पुत्र वित्त आणि कलत्र संसार सगळा. पुत्र म्हणजे मुलगा,
वित्त म्हणजे पैसा, कर्ज म्हणजे बाकीचा पदार्थ. याच्यात जर तुझं मन राहिलं आणि ते मनानं तेच आहे असं म्हटलं आणि त्याच्यात ते गुंतलं, तर मन म्हणजे लिंग देह. आणि मन गेलं की मना मागं बुद्धी जाते, दोघं एकत्र नांदतात असते. मन तिकडे जातच ना, जात नाही का? अविद्या वृत्ती खोट्याकडेच नाही ती, आणि ज्ञानी वृत्ती खोट्यातला बाहेर अलग करते, तर जातच नाही. म्हणून तर आत्मचिंतन फार महत्वाचं आहे. म्हणून या पुत्रा ठिकाणी बुद्धी जाऊ दे, होते प्रेम, पण प्रेम त्या मुलाचं नाहीये, तो प्रेम देऊ शकत नाहीये. ही भावना, असद भावना ज्ञानी महात्म्याकडे असते. हे जे आहे पण आहे ते मुलाचं नाहीये. मुलाच्या संबंधानं जे आतून प्रेम होतं ते त्याचं नाहीये. त्याच्या संबंधानं वृत्तीमध्ये आत्मचैतन्याचं सुख प्रगट होतं आणि सुख त्याचं वाटतं, हा भ्रम जातो. म्हणून पुत्र वित्र करत्र हे न म्हणे माझे. हरिओम हरिओम म्हणजे हरिओम. हे एवढी धारणा मनात पाहिजे बेटा. म्हणून हा सूक्ष्म चिंतन आहे. तुमचं खूप भाग्य राधा, एवढा ऐकतात ते. भाग्य आहे बाई, न काही करता, न बाहेर निघता, न काहीच नाही. पण एका ओवीच्या शब्दाचा भावार्थ हृदयामध्ये घट्ट पकडून अंत करणं, एवढं बलाढ्य होतं, एवढं शुद्ध होतं, एवढं पवित्र होतं आणि बोधामध्ये जातं. ते अंतःकरण देहात कधीच रमत नाही. हा वेदाचा प्रसाद आहे. म्हणजे अंतःकरणामध्ये वेदाची गीता आणि गीतेची ओवीचा प्रसाद साठवला जातो. तो ना बोध, बोधावरच पुढे सगळ्यात. ते बोधयुक्त अंतःकरण देहात कधीच उरत नाही. आता अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराचं काटोड. एक वृत्ती पण 4 व्यवहार, त्याला नाव अंतःकरण. आत असलेलं करण, अंतःकरण. करण म्हणजे इंद्रिय आणि आत आहे, हे आत बाहेर आहे. बोट बाहेर आहेत ना, क्रिया करणारे करण आहे, इंद्रिय. आणि मन बुद्धी इंद्रिय ते आत आहेत, म्हणून त्याला अंतःकरण म्हटले. अंतःकरण म्हणायची गरज नव्हती. करण म्हणजे इंद्रिय, पण आतून व्यवहार आहे, सूक्ष्म व्यवहार आहे, हा स्थूल व्यवहार. हा व्यवहार दिसतो. हातानं कणिक टिंबली, जपा केला, हार ओवला, हे दिसते स्थूल क्रिया. पण मन दिसतं का? मनाच्या क्रिया दिसेल का? मनामध्ये साधण्याने दिसतं का? मन साधण्याने कळतं का? मन देहात आहे माहितीये का? मन भगवंताकडे चालू दिसते का? म्हणून सूक्ष्म देह अदृश्य आहे आणि अदृश्य हे पण नाही कळत राधा. आणि मला कळालं. काय कळालं बाई? दंडाने पुढे कळालं. काय तुझं मन कशाचं हे तुला माहित नाही. वायूचं ते आत आहे म्हणून त्याला अंतःकरण म्हटलं, हे पण समजत नाही. बुद्धी अग्नीची आहे, तेच त्याच्यापासून बुद्धी बनली आहे. आणि हे वेदांत सांगते, पंचकर्णीचा सागर. आणि हे पण कळायला पाहिजे ना, ज्या मनाचा बुद्धीचा भगवंतात प्रवेश कसा होतो, जे मन देहाकडे आकर्षित कसं होतं, जे मन व्यवहारामध्ये कसं थैमान घालतं, जे मन कर्माला कसं धारण करतं, जे मन जगताला आहे कसं म्हणतं, आणि जे मन परमात्म्यामध्ये कसं विलीन होतं. समजतंय का हे? काय कळालं? कळालं काय? सांगा ना. मग किती अंधारात आपण आहे की नाही? आणि मनच राम करायचे, मनाला भगवंताला ओळखायचे, आणि मनातलाच अविद्या काढायची आहे, आणि मनाचाच विकार संपायचा. मनच ईश्वरामध्ये एक व्हायचंय आणि मनच माहित नाही. सांगा म्हणजे मन चुकीच्या इथं सांगते. माहितच नाही ना. काय माहिती हो? पोपटपंची बोललं म्हणजे माहिती. म्हणून मन आणि बुद्धी हे आतलं करण आहे, इंद्रिय आहेत, आणि त्याला अंतःकरण म्हटले. आणि तेच अंतःकरण भगवंतात लीन होते, त्याच मनाच्या ईश्वराचे ऐक्य होते, तेच बुद्धी ब्रह्म होतीये. आणि अंतःकरण संपून जाते, देह बाजूला जातो, वृत्ती राम होती, जगत तो आहे हे कळतं, ज्ञानाचं साम्राज्य मिळत. वाचन करणं सांगणं पुढचा पर्याय आहे, पण त्याच्यातला गुप्त संदेश आहे की मनच लोकांतराला जाते. नरक भोगायला कोण आहे? इथं जाऊन क्राक
होती असं नव्हते. नाही राग. राग. हा, पण मन जळते का? मन वायू आहे आणि बुद्धी चेतन आहे, अग्नी आहे. बुद्धी जळते का अग्नी? मग त्याच मनाचा आणि बुद्धीला त्या भगवंताकडे नेणं म्हणजे श्रवण. बुद्धीचा विकार काढणं म्हणजे श्रवण, बुद्धी निर्विकार होणं म्हणजे श्रवण, आणि बुद्धी आकाराला सोडणं म्हणजे श्रवण. बुद्धी भ्रमातून बाहेर येणं म्हणजे श्रवण, आणि बुद्धीनं ब्रह्म होणं म्हणजे श्रवण. कुणाला ब्रह्म व्हायचंय, कुणाला ज्ञान, काहीतरी कळतं का हो? सांगा. मोक्ष कुणाला आहे? कुठे गेलाय? कमुट केलाय? मनाला आराम करायचे, आणि तेच मन अज्ञानात आहे, आणि अज्ञान तुमच्या सोबत आहे अनादिकालापासून, आणि ते अज्ञान संपायचं गोबीना कसं संपायचं सांगत. लिंक लावावं लागून ना, कन्या लावायची. कमाल आहे खरंच. म्हणून ओवी सारखं ज्ञान कुठंच नाही, कुठंच नाही बेटा. ए मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. सुकाळ म्हणजे स्वस्त, सहज, फुकट. आता ऐका, पण आठवणार येऊ. पुत्र मित्र कलत्र हे झाली आहे तंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. विषानं भरलेलं पात्र म्हणजे पुत्र आहे. मान्य करा की न करा, माऊली शब्द आमचे नाही. हे असो विषय जाती, बुद्धी पोळली ऐसी माग होती, पाऊले घेऊन एकांती हृदयांच्या रे. पाऊले घेऊन एकांती हृदयांच्या रे, असं बुद्धीला कळालंय विषय, तर ती पटकन परत फिरती आणि भगवंताच्या बोधानं माझ्यासोबत हृदयात असलेल्या परमात्म्यापाशी येऊन विश्राम पावती, राम होती. काय शब्द आहेत, किती सहज आहे. ऐकायचं तर आवड काही ठाऊन 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 ऐक काही. हे पुत्र मित्र आणि कलत्र विषाचा पात्र आहे, म्हणून तिथं जातच नाही वृत्ती. परत येते आणि परत येऊन अंतर्मुखून अंतःकरणामध्ये असलेल्या आत्मस्वरूपाच्या पाशी येऊन थांबते, आणि त्या स्वरूपामध्ये एक करण्याचं काम गुरु करतात. मग ती बाहेर येत नाही. नंतर झालेला व्यवहार तिथे विकार राहत नाही, आणि पुत्रासंगतीने व्यवहार जरी केला तर ती फक्त आपल्या भगवंतात समरस असती, पोराशी समरस नसते. ज्ञानीमान हे कळावं या ओवीतून, म्हणून मी शांत करणार आहे. बघा, तुमचा काय भरोसा, तुम्ही थांबता उद्या अध्यायात नाही. काय माणूस पागल असत. माझ्याच भावाला मी 15 वर्ष झटले, मागे सांगतो मला, माझ्या छोटा आहे तो. विषय जाती हे असं, विषय जाती बुद्धी पोळली ऐसी माग होती. हे विषय विषयासारखे आहेत असं ते फोन ठेवा नंतर करा. ही बुद्धी त्या वृत्तीला कळाले हे विषय तर तिकडे जात नाही, तसं तिला कळालं हे सगळा संसार विषय तर तिकडं थांबत मागच येते. माग कशी ते बघा, ऐका. बुद्धी पोळली ऐशी माग होती, ती पोळलं तिला त्रास होतो, ती माग येते. कुठून? देहातून, पुत्रातून, संपत्तीतून, जगतातून, विषयातून, मोहातून, जगतातून काय करते? परत फिरते. ऐका, बुद्धी पोळली अशी माग होती, पावले घेऊन एकांते. परत फिरते बुद्धी. एकांत कुठे? परमात्मा कुठे? सुख कुठे? शांती कुठे? ते अंतःकरणात जाते आणि ते आत्मस्वरूपाला पाहते, आणि तिथंच ती एकरूप होती. सांगा काय आवड येत ऐकायला? ऐकायला काय म्हणतात मी कळतो, नंतर भेटत नाही, ऐकायला मिळते पुन्हा. ऐका करा, आता नाही सांगायचं होतं मला. आता ऐका, बुद्धी पोळले ऐसी माग होती, पावले घेऊन एकांती हृदयाच्या रे घे. इथे शब्द आमचे नाही, ही भाषा माऊलीची, इथे आमचं काहीच नाही. हृदयाच्या रे, हृदय कुठं लटकले का बाहेर? आते रे बेटा, अंतःकरणाच्या पलीकड असलेलं
परमात्म्याचं स्पंदन म्हणजे हृदय. तुम्ही म्हणतात ना, काय म्हणतात आजकालचे ते तपासतात ना डॉक्टर लोक, हार्टबीट. हार्टबीट. ते स्पंदन कोण घेते? तो श्वास, त्याला म्हणतात स्पंदन. हार्टबीट चालू की नाही? मग तुम्ही झोपला श्वास कोण घेत? तुम्ही त्या दगडासारखं पडतात झोपीत, मग श्वास तुम्ही घेता का? मग तुम्हाला जिवंत ठेवायला पण तोच, त्या आकाराला आधार पण तोच, विश्वात पण तोच आहे, अनिर्णित पण तोच आहे, तोच परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याकडं आत असलेल्या हृदयापाशी तो असतो. तिथं ती एकांती. कोणी ती? बुद्धी. किती शब्द सुंदर आहेत, ऐका आता. हृदयाचार्य ऐसे अंतःकरण बाह्य येतात याची आण, न मोडी समर्था भेन दासी जैसी. न मोडी समर्था भेन दासी जैसी. एक दासी म्हणजे आपल्या हाताखालचा सेवक आणि त्याला काम सांगणारा मालक. मला कोणते जायचं नाही बाहेर, घरात मी सांगायलो मी तुझा टाइम संपला की दार सोडायचं. तसं वृत्ती त्या देहाच्या परमात्म्यापाशी थांबल्यावर देहाकडे येत नाही. काय भाषा आहे, कोणाला कितपत कळायला मला माहित नाही, पण याच्या पुढे सांगणंच नाही आणि ऐकलं बी नाही. ती परमात्माकडे गेल्या पुन्हा काय सांगा, पुन्हा काय कोणता परमार्थ उरला? दासी जैसी. मालकाच्या भीतीनं तुला दिवस रोजान लावले माझ्यात, तू दार रोंड मागे बघ. मग ती जा म्हणल्यावर जाती, ती सेवक. तस बुद्धी त्या परमात्म्यापाशी त्या वेदाच्या बोधानं एकांती हृदयामध्ये आली ना आत, मग ती पुन्हा बाहेर निघत नाही गुरुच्या भीतीनं. छान बाई, किती सुंदर प्रयास आहे. आणि हे कळल्या पण आता काय कळायचंय? काय उरले? ती बुद्धी भगवंतापाशी येऊन टेकली, ती देहाकडेच येऊ शकत नाही, घाबरायली. कारण गुरुचं वचन आहे, तू देहावर येऊ नको, देह नाहीचे, आणि देहाला संबंध केला तर दुःखावाचं नाहीचे, म्हणून तू बाहेर येऊ नको. हृदयाच्या एकांती बुद्धी घे. म्हणून अशा ओव्या बापरे बाप मनाला ब्रह्म करून टाकतात एका क्षणात. एक क्षण लागतो फक्त ते बुद्धीने ऐकायचं. बुद्धीनिचे आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण तत्काळ अहर्निशी, तत्काळ तत्क्षणामध्ये अहर्निश मी ब्रह्म आहे असे स्फुरण जाग होतो. मी देह नाही असा निश्चय होतो. परमात्म्याचा गुरुचा प्रसाद येतो आणि जीवाशिवाचं ऐक्य होत. हे सांगितले. आता ऐका. पाऊली येऊन एकांती हृदयांच्या रे, हे असं विषय जाती बुद्धी पोळली ऐसी माग होती. बुद्धी पोळली हे सांगायचे म्हणून. बुद्धी पोळली म्हणजे त्या खोट्या पदार्थात नात्यात पैशात अडकून जर आपण थांबलो तर नरकच आहे ही तिला भीती आहे, म्हणून ती पोळली. बुद्धी पोळली आहे, निघे माग होती. ओव्या पाठ करा म्हणजे कळत असते. कुणाला वेळ राहते आजकालच्या आयुष्यात? चिंतन करणं, अभ्यास करणं, वैराग्य धारण करणं. माझी स्थिती काय, मी सध्या अवस्था माझी काय? जसं आपल्या बालपण तारुण्य वृद्ध दिसतं तसे बुद्धीची अवस्था दिसते का? बुद्धीमध्ये वासना आहे का? बुद्धी भेद आहे का? बुद्धी देहात आहे का? बुद्धी भगवंतात आहे का? बुद्धी नामात आहे का? बुद्धी कर्मात आहे? हे दिसतं का? नाही. अनुभव असतो की बुद्धीला काय आवडतं? जगत आवडतं का? देह आवडतो का? विषय आवडतं का? धन आवडतं? वैराग्य आवडतं का? दान आवडतं? ज्ञान आवडतं का? भगवंत आवडतो? जगत आवडतं का? काय आवडतं तिला? तपासून बघा ना एकदा. आपल्यालाच अनुभव येत. नुसतं डुलणं हलणं नसते. नाही पण अनुभव येत. अधिकारी व्हा ना.
आपली अवस्था आपण पहा. आयुष्य पुन्हा नाही, वेळ पुन्हा नाही. आज इथं आहे, उद्या आहे का मी इथं? आहे का? त्याचा देह आज उभा टाकला, उद्या आहे का? एवढ्या साधनेपुरते बाबा जागा येतात. त्यांची अवस्था बघा वयाची. आणि तेवढं तर न देव अपपुण्य सुटावं आणि बुद्धीने भगवंतात एक व्हावं, एकवटा कळावं. कशात काय चांगलंय, कशात काय चांगलंय. कळत नाही म्हणून तर जगत आवडतं ना. कळत नाही म्हणून तर अज्ञान सिद्ध होते ना. अज्ञान पक्क राहते आपले. थोडी साधना केली कडक झोपते पुन्हा. किती झोप वाढली त्यांनी सध्या. आणि तेवढ्या साधनेसाठी देवावर येतात आणि ते करून घेतात. त्यांची इच्छा आहे ना, तेवढी इच्छा ते करून घेतात. ते क्रोधात आहे का, ते देशात आहे, ते कोणाचं काही बघू शकत नाही. चांगलं कळतं का? कारण द्वेष तर कधीच नसावं, कधीच द्वेष नसावं. स्वच्छ असावी बुद्धी. ज्या सडवी फुला सोडणारी बुद्धी असावी. आणि तेव्हा तिने सोडलं तरच ती उच्च स्थितीला जाते. अधम स्थिती संपत्ती. आणि तिला भगवंताची ओळख सहज होती. हे दोष सुटले तर, अज्ञान मिटले तर, संत भेटले तर ते आपल्या परमपदावर येते. नाही तर नाही. तुम्ही मान्य करा तर खड्ड्याच. संताविना मोक्ष नाही. ऐसे वेद देते ग्वा प्रमाणे. संताविना मोक्ष नाही, ऐसे वेद देते ग्वाही. गवाह कोर्टात कटा झाला की आणा गवाही द्या. त्याने गवाही दिली की कोर्टात जिंकलं. ऐसे वेद देते ग्वाही. आता पुढे चला. आणि विषय छान आहे म्हणून मी तर माझ्या मने घ्यायले. मला पटपट घेता आला असत. आत्ता 10-15 घेऊन दाखवतो. तुम्हाला 5 मिनिटात दावावे नको माहित असं आम्हाला. पण मला नाही करायचं ते. ऐसे अंतःकरण बाह्य येतात याची आण. हे अंतःकरण बाहेर येत नाही. तर शपथ घेतली माझ्या गुरुची, मी यावर येणार नाही. ऐसिया अंतःकरण बाह्य येतात याची आण. शपथ घेतली. माझे गुरु म्हणजे देहा संबंध करू नको. तिथं बद्धता आहे, ती अज्ञानता आहे, तिथं वासना आहे, तिथं विकार आहे. म्हणून मी आण घेतली. मला देहाकडे यायचं नाही. आता ऐका. ऐसे अंतःकरण हे मन, त्यांनी शपथ घेतली. बाह्य येतात याची आण. मी बाहेर एकांतात आले, मी भगवंतापाशी येऊन थांबले. हे देह बाहेर आहे आणि मी आत आहे. आत आत्मा आहे, आत पांढरा. ओवी तशी पॉवरफुल. एकदा बटन दाबलं की 1000 पेटचा बल्ब लागला. अंधार राहतो का? फक्त बटन दाबायचे विषय. अंधार गेला. तसं एका क्षणात त्या बुद्धीनं देवा भाव सोडला. आत्मभाव ती आत आली ना. सांग ओव्याचं बघा. ती कुठं आली? आत एकांती. मग ती म्हणते मी बाहेर येणार नाही. माझ्या गुरुने सांगितलं देवावर नको. ते सेवक म्हणतो, मालक म्हणतो चौकटवर नको. सेवक स्वामीची आज्ञा म्हणतो, साधक संताची आज्ञा म्हणतो. म्हणून आम्ही आमच्या देहावर येणार नाही. आता ऐका. बुद्धी पोळली ऐसी मागोती, पाऊले घेऊन एकांती. हृदयाचार्ये पाऊले घेऊन एकांती. बुद्धी आत येते. पाऊले म्हणजे बोधाची शक्ती ना आत जाते. हृदयाचार्य घे म्हणजे हृदयाच्या आत परमात्मा स्थित आहे. त्या ठिकाणी सहज येऊन थांबली. मग दोघांचं ऐक्य गुरुने केलं महावाक्याने. मग ती पुन्हा एक झाल्यावर देहावर यायला कशी उरेल? ती भगवंत झाली. त्या ब्रह्मस्थानी येऊन थांबली. ती ब्रह्मरूप भगवंत रूप झाली. तर ब्रह्मरूप झाली वृत्ती खोट्याला माझं कसं म्हणल? देहाला प्रेम कसं करल? जगताला कसं धरल? द्या उत्तर सांगा. नाही.
राग. ती खरी बनली ना, सत्य बनली. आणि असं ते दोघं एकत्र राहू शकत नाहीत, विरुद्ध धर्म आहेत. सत असत एकत्र कधीच येत नाहीत. जसं दिवस आणि रात्र एक होतात का, तसं सतरूपता या असतामध्ये मिसळतच नाही. त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. खूप सुंदर ओळ येतात. नेमका आज घसा बसला का पाप आहे काय माहित नाही. आता ऐका. पाऊले घेऊन एकांते हृदयांचारी, ती बुद्धी पाऊले त्या बोधरूपी पावले घेती आणि बाह्य स्थान सोडून देते आणि आत जाते, अंतर्मुख होती आणि त्या भगवंतापाशी थांबते आणि दोघांची एकता पुन्हा महावाक्यानं होती. जर दोघं एक झाले तर पुन्हा ती वृत्ती बाहेर येत नाही. झालेला कल्पित याला शिवत नाही आणि वृत्तीमध्ये अज्ञान राहत नाही आणि भेद उत्पन्न होत नाही आणि अभेद संपत नाही. तो ज्ञानी महात्मा. साष्टांग दंडवत माऊली. हे इसको वेद बोलते. आणि ही अवस्था पाहिजे. आणि महाभाषा माऊलीची न तुमची न आमची. हे कोण सांगायले? हे चूक आहे का? तुम्ही नका मान्य करू तर तुमचा दोष आहे, पण मान्य करणं आमचा अधिकार आहे, नाही का? ऐसी अंतःकरण बाह्य येतात याची आण, न मोडी समर्था भेन दासी जैसी. असं अंतःकरण भगवंतापाशी जाऊन थांबलं, पूर्ण अंतःकरण. मग दासी भीती स्वामीला तसं अंतःकरण भेटे, देहाकडे येत नाही. दासी भेन स्वामी जैसी. स्वामीचा अध्येत राहणारा सेवक जसा भीतो, बाहेर निघत नाही कामाच्या, तसे बुद्धी भीती भगवंताला, वेदाला, ती निघतच नाही बाहेर, भगवंतातून येतच नाही देहाकडं. आणि अशा अवस्था मनाला कळाल्यावर मन मान्य करतो, अधिकारयुक्त होतं, ते देहाचा संबंध रहित वृत्ती होती. व्यवहार झाला तर ती वृत्ती देहाला शिवत नाही. बापरे, नाही शिवत. मग हेच ज्ञानी असत ना. अजून काय? अजून ज्ञान म्हणजे काय? जी वृत्ती अंतःकरणामध्ये एकरूप झाली, आत गेली आणि त्या स्वरूपापाशी जर एकांतात थांबली, नंतर ती बाहेर यायला भ्यायली. जसं सेवक स्वामीला भेटतो तशी. अजून काय सांगावं? काय सांगायचं राहिले? तरी कळतं का? किती पारायण केले असतील, किती वाचलं असं ज्ञानेश्वरी, कळतं का हे? तुम्ही असो का मी असो, कोण पण ब्रह्मदेव असू दे, त्यालाच बोलते मी. किती ठाम प्रमाण दिलं, किती ठाम आहे, किती सहज आहे. बाहेर कशी बाहेर ठाम दिलं देवाने. मग आणि भाषा मराठी, ना संस्कृत, ना हिंदी, ना इंग्लिश, ना कन्नडा, काय 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 नाही. आता ऐका. दासी जैसी तैसे ऐक्याची या मुठी. बघा, मग त्या बुद्धीचं भगवंताचं ऐक्य झालं, तैसे ऐक्याची या मुठी. मग आता ऐक्य कोणा झालं? त्या बुद्धीचं भगवंताचं झालं. कधी? आज झालं. त्या बुद्धी अंतर्मुख झाली, भगवंताची एकरूप झाली, दोघांची एक झाली. तैसे तैसे ऐक्याची या मुठी, माझी वडे चित्त किरटी, करून वेदी नेहटी आत्मयाच्या. मग तिचे चित्त कोणापाशी राहायचं ना? आत्म्याकडेच आहे. जगाकडे नाही, देहाकडे नाही, विषयाकडे नाही, व्यवहाराकडे नाही, त्या वृत्तीत विकार पण नाही. आता कसं नाही का? माझी वडे चित्त किरटी, तिचे चित्त माझ्याकडेच ओढले जातं. माझी वडे कुणाकडे? आत्मस्वरूपाकडं तिचा ओढा असतो आणि तिथून ती बाहेर निघत नाही. तिला काय आवडत नाही, ती देहाला आहे म्हणत नाही, जगाला मानत नाही, विकार होत नाही, वासना राहत नाही, भगवंताला सोडत नाही. काय शब्द, काय भाषा आहे, सुंदर. बाप रे बाप. आणि हे पाहिजे
हे गरजेचं आहे. हे शब्द कधी ऐकलेच नाही, ही ओवी कळालीच नाही, अज्ञान संपलंच नाही, आणि त्या वृत्तीला भगवंताचा स्पर्श झालाच नाही, तोवर मुक्ती हातात नाही. आहे नाही बेटा. माझी वडे चित्त किरटी करुणी वेधी नेहटी आत्मयाच्या. करुणी वेधी नेहटी निकट जाते त्याच्या. करुणी वेधी निहटी आत्मयाच्या. वेधी म्हणजे माझा वेध लागला तिला. माझा वेद म्हणजे माझीच इच्छा, माझी तेवढी इच्छा. वेदी म्हणजे वेद लागला. वेद म्हणजे ते विषय प्राप्त करणं. वेद म्हणजे इच्छा तेवढी होती की मला भगवंतापाशीच राहायचंय, आणि तोच मी आहे, त्याच सुख आहे, आणि तोच सत्य आहे. जगत खोट आहे हे दिसून नाहीये, हे मी नाहीये. वेद, त्या बुद्धीला त्याचा वेद लागला. सतत सतत ध्यास, त्याला म्हणतात वेद. बघा ऐका, करुणी वेदी नेहटी आत्मयाच्या. निकट गेली ती, तिथं थांबली. नेहटी जवळ ध्यास लागला. कुणाचा? जसं पैशाचा ध्यास असतो, विषयाचा मोहाचा ध्यास असतो, तसा भगवंताचा ध्यास आहे तिला. एखाद्या वेळेस जगताचा पदार्थाचा आहे ना मोह, पण तो मोह टाकून ती पुढे गेली. तिथली अविद्या संपली वेदानं, आणि अविद्याची वृत्ती भगवंताला शिवती, जगताला बी नाही आणि देहाला. अविद्याने अंतःकरण भगवंताशी समरस होत, आणि अविद्येत अंतःकरण देहाशी एक होत. काय समजून घ्यायचं ते घ्या, ह्याच्या पुढे आम्हाला बोलता येत. सांगा 2 वाक्य. प्रेरणा आहे का? कुणी बोलून झाले आज? आज माझा घसा बसता कुणी साथ दिलं? मुक्तीचा सोहळा काय काय दिली उभी. बाप रे बाप. न भूतो न भविष्यती. तिला ध्यान करून वेधी नेहटी, तिला ध्यास लागतो त्याचा. तिथंच राहायचं, त्यालाच पाहायचं, त्याच्या सुखात यायचं, त्याच्याशी अभिन्न व्हायचं, देहाच्या अभिन्न नाही. माऊली सांगतात बाप रे बाप, भगवंताहून भिन्न म्हणजे देहाच्या अभिन्न ती वृत्ती. आणि देहाहून भिन्न झाली म्हणून आत गेली, आत गेली ईश्वरात समर झाली, समर झाली म्हणून अभिन्न झाली, अभिन्न झाली म्हणजे अभेद भक्ती, आणि त्या भगवंताला भिन्न ठेवून केली म्हणजे वेद भक्ती. आत्मयाचा. तेव्हा मग आता काय होतं? तिची अवस्था काय त्या बुद्धीची? त्या अंतःकरणाची अवस्था काय? ऐका. तेव्हा द्रष्टा द्रष्टस्प्रे निमने झालेचे आहे. मग त्या बुद्धीला द्रष्ट म्हणजे जगत, अद्रष्ट म्हणजे परलोक, दोन्ही विषयाचे त्या स्थितीची तिला गरज लागत नाही. तिला ते आवडतच नाही. स्प्रे द्रष्टा द्रष्ट. जगतातले विषय बी नको, स्वर्गातले भोगही नको, देहाचा संबंधही नको, वृत्तीमध्ये विकार बी नको, आणि जगताचा आकार बी नको. ते निर्विकार होती, ईश्वरामध्ये समाविष्ट होती. ही ज्ञानाची खरी रीती. तेव्हा मग तस्तवा असं झाल्यावर कसं होतं? मग तेव्हा जेव्हा बुद्धी भगवंतापाशी पोहोचली, जेव्हा पोहोचली तेव्हा अशी इच्छा तयार होती. द्रष्ट आणि अदृष्ट ह्या जगतातले विषय सुख नको, परलोकातला स्वर्ग नको, आणि आत्मस्वरूपाहून भिन्न वर्ण नको. द्रष्टा द्रष्ट स्प्रे निमने झालेचे आहे. हे सोडून दिलं तिनं, नको सोडून दिलं वृत्तीने निमने. आणि दडपणाची आधुये राहीजे जैसे. दडपण म्हणजे धूर. धूर जर जास्त झाला तर अग्नी प्रकट होत नाही. होतो का? नाही. धुरानं अग्नी झाकल्या जातो. ओवी चुकलं का बघतो? बरोबर आहे. आगी दडपुली या धुये राहीजे जैसे. धुरामध्ये अग्नी कसा दडपून राहतो, तसं ती भगवंतापाशी एकरूप राहती. आनंद. खूप सुंदर बाई, अप्रतिम बाई. पण अग्नीच आहे, दिसत नाही. मग जगत त्याच आहे. मग ती दडपून तिथंच राहते बुद्धी. धूप निघू दे किती.
राम राम. राईजे जैसे त्या धुपणाखाली अग्नी राहतो का नाही तसं गुप्त, तसं तिथे तर गुप्त राहते. दूर चालू दे. आता म्हणून नियमन या मानसी, मनाचं नियमन, मनाचं नियमन केलं पाहिजे. म्हणजे त्याला आपल्या हातात घेतलं पाहिजे. निग्रह म्हणतात त्याला. म्हणून नियमलिया मानसी स्पृहा निमून जाय पेशी. स्पृहा म्हणजे इच्छा. मनाचं बोधानं नियमन केल्यावर तिची इच्छा संपून जाते. स्पृहा निमून जाय अपेशी सच किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. भूमिका किंबहुना ऐसी भूमिका तो पावे. तो माझ्या स्थितीला भोगतो, तो आत्मस्थिती प्राप्त करतो, तो सुखामध्ये राहतो, सुखरूपच होतो, ही त्याची भूमिका आहे. मी त्याला देतो. बापरे बाप, काय सांगायचं राहिलं आता, काय ऐकत उरलं? बोलो. माऊली म्हणल्या तेव्हा किंबहुना तो ऐसी भूमिका पावे, अशा अवस्थेला तो प्राप्त होतो आणि त्याला मी अवस्था देतो. खाली शून्य सरी ओवी मध्ये काय नाही दादा. राम राम राम. वै अन्यथा बोध अगवा मावळवणी तया पांडवा. बोध मात्राची जीवा ठाव हो. अन्यथा बोध, अन्यथा म्हणजे विपरीत. विपरीत म्हणजे अज्ञानाची सत्ता बुद्धीमध्ये असते आणि ते अज्ञान बुद्धीला जगत दाखवत, ज्ञान बुद्धीला बघून दाखवत. अन्यथा ते अन्यथाकडे जात नाही. अन्यथा बोध अगवा, जगताचा बोध, जगताचा भाव, जगताचा संबंध ती मान्यच करीत नाही. ऐका, मावळवणी तया पांडव आहे. मावळ, अज्ञान मावळ, देवा मावळला, दृश्य मावळलं. मावळवणी तया पांडवा बोध मात्राची जीवा ठाव होय. बोध मात्राचे जीवा ठाव होत. उद्या सांगतात कसा बसलाय. हो माई, मी अचानक बसलाय. नाही ते ठसका जोरात लागला तो. पाठ संपलाय. ऐका, त्याच्या पुढे यथार्थ ज्ञानाला अन्यथा म्हणलं नाही. यथार्थ म्हणजे परमाज्ञान. प्रमा म्हणजे खरं ज्ञान आणि खरं म्हणजे परमात्म्याबद्दल बुद्धीनं जाणणं, त्याला यथार्थ बोध म्हणतात. आणि भगवंताला न जाणता जगताला जाणणं त्याला अयथार्थ बोध म्हणतात. हाय का इथं तुमच्यामध्ये? कुठे लिहिलं का दाखवा. हा बोध सगळा विचार सागर मधला आहे. हे अन्यथा बोध, हे अन्यथा कुठून करायला शब्द ख्यात्या आहे का? सत्ख्याती अन्यथा ख्याती, हे ख्यात्या था. हे अन्यथा, अन्यथा ख्याती आहे. एक असून अन्य दिसणं. जसं डोंगरावर गुंजा ठेवते होते, लांबून लोक लागणी वाटलं, मग एक असून एक दिसणं त्याला म्हणतात अन्यथा. तसं जगत परमात्मा असून जगत दिसणं त्याला म्हणायचं अन्यथा बोध. आणि अन्य बोध का प्रगट होतो? तर अज्ञानामुळं. म्हणून अज्ञान गेल्यावर ज्ञान होतं आणि ज्ञानानंतर यथार्थ ज्ञान होतं. यथार्थ ज्ञान म्हणजे प्रमाज्ञान. प्रमाज्ञान म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होतं आणि प्रमाण वेदाच असतात आणि ते प्रमाण म्हणजे महावाक्याकडे येतात. मी याच्यात काय काय सांगावं तुम्हाला, असं हृदय हादरते आमचं. तुम्हाला वेदांत नाहीतच काय बोलावं. हे अन्यथा बोधावर बोलले मी एका शब्दावर. म्हणून विचार सागर द्यायची खूप इच्छा आहे. मग तुम्हाला कळलं की खरंच इथे शब्द आहे अन्यथा बोध अगवा मावळवणी जाय पांडवा. अन्यथा बोध म्हणजे जे नाही ते बोध मनाला दाखवलं, जगत दाखवलं बुद्धीनं. मग ते जगत राहते का? दिसताना खरं आहे का? त्याची उत्पत्ती कोणी केली आहे? जगतात कोण आहे? ते कसं प्रगट झालं? ते कसं बाजूला गेलं? जगत का दिसतं? दिसणं कोणाचं आहे आणि अस्तित्व कोणाचं आहे? दिसणं हा भ्रम आहे आणि जगत रूपानं तो आहे. यथार्थ बोध आहे हा. यथार्थ बोध आणि अन्यथा बोध. यथार्थ म्हणजे खरं ज्ञान, अन्यथा म्हणजे जगताचं ज्ञान. एक असून एक करणं म्हणजे अन्यथा, आणि जे आहे ते करणं यथार्थ. स्वरूपाचं करणं यथार्थ आहे, जगताचं करणं अन्य. त्याला म्हणतात अन्यथा बोध. अन्यथा बोध हा अविद्येमुळे होतो आणि भगवंताचा बोध हो वेदामुळे होतो आणि वेद साधूचा हृदयात राहतो आणि त्यामुळे तो
भगवंताला प्रगट करून देतो, म्हणून साधू आणि संत जगात महान ठरतो. खूप चिंतन करावं लागतं बेटा. मनाचं नियमन झालं का बघा ना, म्हणतात नाचत टन टन तुमचं. मग कशामध्ये आपण आहेत कळायला पाहिजे. नियम लिया म्हणजे मनावर नियंत्रण झालं का, मनावर कंट्रोल केलं का तुम्ही, त्याला नियम म्हणते. नियमन मन तुम्हाला नाचते का, मन तुमच्या हातात येते. मनासोबत नाचणं म्हणजे अज्ञान आहे आणि मन स्तब्ध होणं म्हणजे ज्ञान आहे. मन शांत कधी मग बेटा, मन दुःख करायला लावतं, मन दुःखामध्ये रमतं, मन देहाला पाहतं, मन जगाला आहे म्हणतं, मन भ्रमामध्ये जातं, मन विषाकडे येतं, मनामध्ये विकार होतो. पण त्याच मनाला कंट्रोल केलं, नियमन केलं, तर मन रामापाशी जात. त्याला नियमन म्हणते, वरच्या गोळीते मनोनी निमली या मानसी. मानसी म्हणजे मन, निमलिया म्हणजे नियम. शब्द काय साधे वाटले तुम्हाला?